सर्व समाज बांधवांना जय शिवराय. संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज दादांना शुभेच्छा द्यायला आलो. आणि आपलं जे 29 ऑगस्टचं शेवटचं आमरण उपोषण मनोज दादा करतायत ती बाजू पण समजून घेतली. येत्या 29 ऑगस्टला तमाम सगळ्या मराठींनी आंतरवालीला काय यायचंय तर ज्यांनी आपले कुणबीचे दाखले सादर केले असतील, ज्यांना जेही अडचण असतील, नोकरीत असेल, शिक्षणात असेल, ते सगळे अडचणी या ठिकाणी घेऊन यायचे. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके रविराज भाऊ आपण आले होते. आम्ही मनोज दादांची भेट घेतली आणि मनोज दादांनी काही सल्ले आम्हाला दिले. तर रविराज भाऊ आपल्याला सांगतील. तमाम महाराष्ट्रातील जनतेला जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. सर्व समाज बांधवांना माझ्याकडून अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मुळातच आम्ही दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो. त्यावेळेस 29 ऑगस्टच्या आंदोलनाची, शेवटच्या आंदोलनाची पूर्व दिशा आणि पूर्व तयारी सांगत असताना दादांनी सांगितलं की आतापर्यंत नावं ठेवणारे किंवा वाकड्यात शिरणारे आपलेच आहेत सगळे. त्या सर्वांनीच एकदा काय करायचं, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन दादांसोबत इथं येऊन उपोषणाला बसायचं. त्याच समवेत ज्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेला आहे, त्याच समवेत कोणाची नोकरी अडकून पडली, नोकरी लागली पण परत भेटली नाही, कोणाची व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम आहे, अर्ज देऊन पण अधिकारी ऐकत नाहीत, त्या प्रत्येक समाज बांधवाने ज्याला या आरक्षणामध्ये अडचणी येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत, त्या प्रत्येकाने आपापली कागद घेऊन आंतरवली सराटीमध्ये 29 तारखेला यायचंय. दादांनी शब्द दिलाय, तुम्ही समोर आलात की तुमचा तिथल्या तिथं तुकडा पाडून, म्हणजे प्रॉब्लेमचा तुकडा पाडून तिथल्या तिथं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. इवन दो दादा म्हटले की जर एखादा अधिकारी त्रास देत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पण सरकारला आपण सांगू. पण एकच सगळ्यात सध्या काळाची गरज आहे की आतापर्यंत खूप हे झालं की कोणी नावं ठेवतं, कोणी आडवं चालतं किंवा सगळं निर्णय झाल्यानंतर परत त्याला नावं ठेवायला येतात. त्या प्रत्येकानं ज्याला अडचण आहे त्याने कागदांसहित 29 ऑगस्टला उपस्थित राहायचंय. हे शेवटचं आंदोलन असणार आहे. या आंदोलनामध्ये तुमच्या त्या प्रत्येक अडचणीचा निपटारा होणार आहे, ती प्रत्येक अडचण सोडवली जाणार आहे आणि या शेवटच्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाचा पूर्ण विषय हा संपणार आहे. आणि दादांनी हेही सांगितलं, सारथीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्यांना मुळातच दादांनी मी काय म्हटलं की मराठा समाजाला ज्या अडचणी आहेत, सारथीमधून योजना घेतल्या ते किंवा त्याच्या समवेत तुमचा व्याजाचा परतावा येत नाही, लय अडचणी येतात. तुमची समाजामधल्या एकाही व्यक्तीची कागदपत्री अडचण आहे, तुम्ही कागद दाखल केलेत, अधिकारी करत नाहीयेत, तुमचा व्याज परतावा येत नाही, तुमच्या संस्थांमध्ये लेकरांचे ऍडमिशन होत नाही किंवा काही अडचण येत आहेत, कागद घेऊन 29 तारखेला जमा व्हायचंय. त्या दिवशी तुमचा सरकारमार्फत 100% तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाणार आहे. आणि मी रविराज भाऊ समोरही सांगतो, जसे सोशल मीडियाचे जेवढे इन्फ्लुएन्सर आहे, ज्यांना लोक आदर्श मानतात, असे जेवढे समाज बांधव आम्हाला बघताय त्या सगळ्यांना विनंती आहे, एक दिवस जातीसाठी पुन्हा द्यायचा आहे. आंतरवाली सराटी या ठिकाणी 29 ऑगस्टला मनोज दादांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सरकार कुणी विरोधात जरी असलं तर जागेवर मनोज दादा यावेळेला मागण्या मान्य करणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे आवाहन करतोय की तुम्ही सगळेजण आंतरवाली सराटी या ठिकाणी नक्की या. भावांनो, ज्याला कोणालाही अडचण, हे बघा महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्र बघत आहे. आत्ताचाच आदेश आहे किंवा सूचना आहे ती म्हणजे तुम्हाला जी कोणती अडचण आहे, तुम्ही जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलाय आणि जात प्रमाणपत्रच भेटत नाही, तो अर्ज घेऊन तुम्ही इथं आंतरवलीत यायचंय. तुमचा व्याजाचा परतावा येत नाही, त्याचे पुरावे घेऊन यायचंय. तुमची कोणतीही अडचण असू द्या, समाजाच्या आणि आरक्षणाच्या हिताची, ती प्रत्येक अडचण इथं दूर केली जाणार आहे. फक्त तुम्ही उपस्थित राहिले तर, तुम्ही उपस्थित नाही राहिले तर मग इथं अडचण येणार आहे. त्यामुळे भावांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी आम्ही तर सगळे येतोच आहे, आपणही या. आपल्या सगळ्या अडचणी त्या दिवशी सॉल्व्ह करून घेऊया. लढेंगे जीतेंगे, जय भवानी.